आज देशपांड्यांकडे छान गप्पा झाल्या नाही? अहो तुम्ही काही बोलतच नाही आहात. इनफॅक्ट देशपांड्यांच्या घरातून निघाल्यापासून आतापर्यंत तुम्ही एकही शब्द बोललेला नाही आहात हे आत्ता लक्षात आलंय माझ्या. कसं येईल लक्षात? तुम्ही अगदी देशपांडेमय झाला होतात. आपल्याबरोबर बायको आहे ह्याची आठवण देखील नव्हती तुम्हाला. अहो त्यात एवढं चिडायला काय झालं? आत्ता बोला. आता काय बोला? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तोंडातून एक शब्द काढू दिला नाहीत मला. असं झालं? छे छे, काहीतरीच काय? काहीतरीच नाही, खरंच सांगते मी. ते आपले तुमच्या पुढे पुढे करतायत. श्रीनिवासराव असं, श्रीनिवासराव तसं, आणि आमचे श्रीनिवासराव खुश होत आहेत. नाही हे बरोबर नाही. अहो त्यांचं माझ्या इतकंच तुमच्याकडे लक्ष होतं. किती प्रेमाने स्वागत केलं त्यांनी. पुरे झालं त्यांचं कौतुक. माझं बोलायचं ठरवायचं सगळं राहूनच गेलं आणि तुम्ही आपले त्यांच्या होला हो करताय. कमाल करताय तुम्ही. त्यांनी मला प्रश्न विचारले, मी उत्तरं देत गेलो. हे बघा, तुमचं स्वतंत्र असं काही सांगायचं राहून गेलं असेल ना तर तुम्ही अजूनही बोलू शकता. फोन करा त्यांना. पण चांगला मूड आहे, एवढं चिडू नका. चिडू नका. मी कशाला चिडते? आत्ताची कुठे लग्न ठरलंय? लग्न झालं तर नाही अजून.